एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांसोबत ठाण्यामध्ये बैठक झाल्याची माहिती। 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा। ठाण्यातून गुप्त बैठक झाल्याची माहिती। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळला। गळात चिरला तरी ठाकरेंना सोडणार नाही असं सांगत सावंतांनी माध्यमांसमोरच पत्र लिहिल्याचं समोर। बोंदू खरात प्रकरणामध्ये फॉरेन्सिक तपासणीमध्ये धक्कादायक माहिती। खरातकडील रेकॉर्डमध्ये अनेक महिलांच्या नावांसह भेटींच्या नोंदी सापडल्या। फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीकडे 160 GB डिजिटल पुरावे सादर। खरातच्या पत्नीची जामिनासाठी न्यायालयामध्ये धाव। राहता न्यायालयामध्ये आज पार पडणार सुनावणी। 4 एकर जमीन खरेदी प्रकरणी खरातच्या पत्नीवर गुन्हा दाखल। समता पतसंस्थेमध्ये चाकणकर नाव असलेल्या 4 खात्यांमधून 2,40,00,000चे व्यवहार। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांसह 4 खातेधारकांना पोलिसांकडून नोटीस। नाशिक पोलिसांनी सातपूर सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील आरोपी रवींद्र एरंडेला सुद्धा शिकवला धडा। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। एरंडेचं वक्तव्य। अश्लील व्हिडिओ प्रकरणानंतर एरंडेवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा। नाशिकच्या आयटी कंपनीमधील लैंगिक छळा प्रकरणामध्ये एसआयटी तपासामध्ये धक्कादायक माहिती हाती। इंटरव्ह्यू फॉर्मचा गैरवापर करून महिलांचं शोषण केल्याचा प्रकार उघड। वैयक्तिक माहितीचा वापर करून महिलांना जाळ्यामध्ये ओढल्याचा आरोप। युद्धबंदी प्रस्तावावर आज इस्लामाबादमध्ये होणार चर्चा। इराणचं शिष्टमंडळ रात्री रवाना होणार। पश्चिम आशियातील शांततेसाठी चर्चेकडे अख्ख्या जगाचे लक्ष। युद्धामध्ये लष्कराचा मोठा विजय। इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांचं विधान। इराणमधील हल्ल्याचा बदला घेणार। आमचा हक्क सोडणार नाही, खामेनेईंचा इशारा। इस्रायलचा लेबनॉनवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ला। हल्ल्यामध्ये 303 नागरिकांचा मृत्यू। 1150 जण जखमी झाल्याची माहिती। हिजबुल्लाचा प्रमुख नसीम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागाराचा सुद्धा मृत्यू। उत्पादन घटल्याने बासमती तांदळाचे दरही वधारले। बासमतीसह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी, परिमल तांदळाच्या दरामध्ये वाढ। किरकोळ बाजारामध्ये 120 ते 200 रुपये दर। वादाच्या भोवऱ्यातही गारगाई धरण प्रकल्पाला बहुमतानं मंजुरी। मुंबईच्या भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी निर्णायक पाऊल। प्रकल्प पूर्णत्वासाठी सुमारे 6 वर्षांचा कालावधी। खर्च 5,000 कोटींहूनही अधिक। पुढचे 2 दिवस उष्णतेचा तडाखा। मुंबईसह पुणे आणि ठाणे पालघरमधील तापमान वाढणार। हवामान विभागाचा येलो अलर्ट। अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं काढला काटा। सांगलीमधील धक्कादायक घटना। हत्या करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट। दारू पिऊन मृत्यू झाल्याचा बनाव। पत्नी आणि 2 मुलांसह प्रियकराला सुद्धा अटक।